किनारपट्टीला लागून असलेले मॅनग्रोव्ज, टायडल मार्शेस म्हणजे लाटांमुळे तयार झालेले दलदल आणि सी ग्रास आपल्याला अनेक प्रकारे मदत करतात. त्या वनस्पतींमध्ये एक वेगळा खजिना दडला आहे. तो म्हणजे ब्लू कार्बन. क्लायमेट चेंजच्या फाईटमध्ये समुद्राशी संबंधित इकोसिस्टीम देखील जपणे गरजेचे आहे. जनरली ती इग्नोर केली जाते. आता या ब्लू कार्बनचंच बघा ना, यावर अजूनही हवा तेवढा रिसर्च झालेला नाही आहे. म्हणूनच सध्या थोडा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. पण नेमकं ब्लू कार्बन आहे तरी काय? ब्लू किंवा निळा कार्बन म्हणजे कार्बन सिक्वेस्ट्रेशन किंवा कार्बनची जप्ती किंवा साठा. हा साठा जगातील ओशन्स आणि कोस्टल इकोसिस्टम्समुळे तयार होतो आणि प्रामुख्याने ॲल्गे, मॅनग्रोव्ज, मॅक्रो ॲल्गे आणि सी ग्रासेसमध्ये होतो. मॅनग्रोव्ज किंवा सी ग्रासेस ज्या ठिकाणी आहेत त्या खाली जमिनीमध्ये कार्बनचा साठा असतो आणि तो लाखोंनी वर्षे असाच राहतो. रिसर्चर्सना असं वाटतं की वृक्षारोपणाप्रमाणेच अशा वनस्पती लावून आपण अधिकाधिक कार्बन आपल्या ॲटमॉस्फिअरमधून कमी करू शकतो. ब्लू कार्बनचा साठा असणाऱ्या 3 गोष्टींची माहिती घेऊया. पहिली, मॅनग्रोव्ज ज्याला मराठीत खारफुटी असे म्हणतात. असा अंदाज आहे की मॅनग्रोव्जचा ॲव्हरेज वार्षिक कार्बन जप्ती दर साधारण 6 ते 8 टन कार्बन डायऑक्साईड प्रति हेक्टर दरम्यान आहे. हे दर ट्रॉपिकल फॉरेस्ट्समध्ये आढळलेल्या दरांपेक्षा सुमारे 2 ते 4 पट जास्त आहेत. गेल्या 40-50 वर्षात जागतिक स्तरावर 30 ते 40% खारफुटी नष्ट झाली आहेत आणि दरवर्षी 2% दराने ती नष्ट होत आहेत. दुसरं, टायडल मार्शेस किंवा दलदल. भरती ओहोटीमुळे झालेले दलदल जमिनीच्या प्रवाहातून पॉल्युटंट्सना फिल्टर करते आणि त्यामुळे किनारी भागात पाण्याची क्वालिटी जपण्यास मदत करते. मॅनग्रोव्हसारखेच नैसर्गिक आपत्तीपासून आपल्याला संरक्षण देखील करते. दरवर्षी सुमारे 1 ते 2% दलदले कमी होत आहेत. आणि तिसरं, सी ग्रासेस किंवा समुद्री गवत. सी ग्रासेस ही खोल मुळे असलेली पाण्याच्या आत दिसणारी झाडे आहेत, जी अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडाच्या किनाऱ्यावर आढळतात. कार्बन कालांतराने सीग्रासमध्ये जमा होतो आणि जवळजवळ संपूर्णपणे मातीत साठवलं जातं, ज्याचे माप 4 मीटरपर्यंत खोल असते. जरी सी ग्रास जगातील महासागरांमध्ये 0.2% पेक्षा कमी आहेत, तरीही ते दरवर्षी समुद्राच्या गाळात पुरला जाणारा सुमारे 10% कार्बन वेगळे करतात. म्हणजे प्रतिवर्ष 27 टेराग्राम कार्बन. 1 टेराग्राम इज इक्वल टू सुमारे 11 लाख टन. प्रति हेक्टर सी ग्रास जमिनीवरच्या जंगलांपेक्षा दुप्पट कार्बन साठवू शकतात. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनुसार एकंदरीत खारफुटीमध्ये दरवर्षी 24 मिलियन टन कार्बन शोषून घेण्याची क्षमता आहे. दलदलांमध्ये 13 मिलियन टन आणि सागरी गवतामध्ये 44 मिलियन टन. यामुळे प्रतिवर्षे एकूण 81 मिलियन टन कार्बन जप्त केले जाते, जे फ्रान्स किंवा पोलंडच्या वार्षिक कार्बन एमिशन इतके आहे. सो आता तुम्हाला अंदाज आला असेल की ही इकोसिस्टम आपल्याला का जपली पाहिजे. याचं मुख्य लॉजिक असं की जसं आपण झाडं लावतो जेणेकरून प्रदूषण कमी होऊ शकतं, तशाच प्रकारे सागरी इकोसिस्टम जपणं गरजेचं आहे. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड आणि इतर ग्रीनहाऊस गॅसेस आपल्या ॲटमॉस्फिअरमधून कमी होऊ शकतात. आपण कार्बन अशा नॅचरल प्रोसेसमध्ये साठवू शकतो. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे हा ब्लू कार्बन त्या वनस्पती किंवा दलदल वगैरेंसारख्या गोष्टींच्या खाली असलेल्या मातीमध्ये साठला जातो आणि तो अनेक शतके तसाच असतो. ब्लू कार्बन हा खरा तर रेग्युलर कार्बनच आहे, पण समुद्राशी निगडीत म्हणून याला ब्लू कार्बन असं नाव आहे. सायंटिस्टना काही वर्षांपूर्वीच कळलं की अशा ठिकाणी कार्बनचा साठा असतो. त्यामुळे ओशन आणि वॉटर लाईफबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे हे यावरून दिसतं. ब्लू कार्बनवर आता बरेच देश ॲक्टिव्हली रिसर्च करत आहेत. ब्लू कार्बनचा साठा वाढवणे यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे आणि जर त्यात आपण यशस्वी झालो तर कदाचित क्लायमेट चेंजमुळे होणारा त्रास देखील आपल्याला कमी होऊ शकतो.
भारतामध्ये सुंदरबन्समध्ये यावर रिसर्च आणि काम चालू आहे. ब्लू कार्बन्स कार्बन क्रेडिट मार्केटमध्ये देखील ट्रेड करण्यासाठी काही पावले उचलले जात आहेत. नुकताच बहामाज आयलंडने हा निर्णय घेतला आहे. जो देश किंवा कंपनी कार्बन एमिशन वाचवते त्याला कार्बन क्रेडिट्स मिळतात आणि ते क्रेडिट्स ते मार्केटमध्ये विकूही शकतात. जो कोणी कार्बन क्रेडिट्स विकत घेतो त्या कंपनीला तितके कार्बन एमिशन्स वाढवण्याची परवानगी मिळते. आंतरराष्ट्रीय स्तरावर युजली रिच कंट्रीज किंवा तिकडचे कंपनीज हे क्रेडिट्स जास्त प्रमाणात विकत घेतात आणि तेवढे जास्त एमिशन्स करतात. भारताने नुकताच कार्बन क्रेडिट मार्केट एस्टॅब्लिश करण्यावर एक कायदा पास केला आहे. त्या अंतर्गत आता कार्बन क्रेडिट्स एक्सपोर्ट किंवा इतर देशांना आणि बाहेरच्या कंपनीजना विकणे अलाउड नाही आहे. जनरली कार्बन क्रेडिट हा थोडा नवीन विषय आहे आणि थोडा कठीणही. या मार्केटचे काही फायदे आहेत आणि काही तोटे देखील. यावर आपल्याला अख्खा एक वेगळा एपिसोड करावा लागेल. बऱ्याच सायंटिस्ट्सना असं वाटतं की आपण फक्त ब्लू कार्बनच्या मागे न लागता पाण्यातले कोरल्स, इतर वनस्पती, मासे, किनारपट्टी आणि आजूबाजूचा अख्खा परिसर वाचवायला हवा. त्याने ओव्हरऑल इकोसिस्टम मजबूत होऊ शकते. आपण ब्लू कार्बन विषयाकडे थोडं गांभीर्याने बघायला हवं आणि आपल्या निसर्गाचा जितका होईल तितका संरक्षण करायला हवं. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.